कथा सांगतो मी रसिका, ऐका तुम्ही जरा, गोड मानून घ्या आमची कला. जाऊया आठपाट नगरीला, खेळ खेळूया कलेचा जी 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 जी. एक छान होत गाव, आटपाट त्याच नाव, त्याचा राजा भाता लय भोळा, जणू भाता तान बाळा. त्याच्या परधानाचा भाता, त्याच्या सिंहासनी डोळा, पण राजा भाता जरा येडा, अन भाता दूध खोळा. पण राणी होती शानी, सांग त्याला उपदेशवाणी, ऐका त्यांची ही कहाणी. राजा राणीची कहाणी रे जी 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 जी. राजा हा पागल आटपाट नगरचा, पट्ट्या बोल करतो साऱ्या राज्याचा. राजा हा पागल आटपाट नगरचा, पट्ट्या बोल करतो साऱ्या राज्याचा. राजा येडा खातो पेडा, राजा येडा खातो पेडा, राजा येडा खातो पेडा, राजा येडा खातो पेडा. काय बोलतो तू? बोलतो हा मी बोलतोय, हा तेच काय बोलतो? मी गातोय. काय गातो? राजा येडा खातो पेडा. चूक मारली, चूक मारली. काय म्हणलं? झक झाली, चूक झाली, चूक झाली महाराज. नाही चूक झाली नाही, पण बरोबर बोलला तू. अरे हा घ्या पेडा. महाराज, महाराज काय? तुम्हाला मुलगा झाला महाराज. अरे करतोय कोण, भोगतोय कोण, काय चाललंय तुझं? मग पेडा? अरे पेडा, मला पुरस्कार मिळाला, पुरस्कार. महाराज 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 महाराज. अरे परत आहे ना, इको मध्ये एंट्री कशाला घेतली तू? नाही नाही, तुम्ही काहीतरी ते पुरस्काराबद्दल बोलत होता. तेच महाराज, पुरस्काराचं काय सांगत होता? तुझं गाण्याचं काम झालं, हो. आता डायलॉगचं काम आमचं आहे. निघायचं पेडा हा. नको नको. काय चाललंय? पेडा नको म्हणतोय, आपल्याला काय आपला पेडा वाट. काय मग पुरस्कार मिळाला, पुरस्कार. पुरस्कार मिळालाय. हा. काय तुम्ही 10वी पास झालात का काय? 10 वर्ष झालं 8वी पास नाही झालोय, 10वी कडून पास होणार. महाराज हा पेढा कसला? आला 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 आला, माझ्या लक्षात आलं. काय झालं? तुम्हाला मुलगा झाला. आणू का? अरे पाय तोडून दातात देईन, आपला दात तोडून हातात देईन. अरे येड्या, मला पुरस्कार मिळालेला आहे. अहो महाराज, इथं पूर आलाय सरकार. अरे बुडू दे सरकार, पण मला मिळाला पुरस्कार. का मग? कशाबद्दल? कशाबद्दल तुम्हाला सांगतो पारदानजी. शेजारच्या राज्यात आम्ही व्याशांतर करून गेलो होतो आणि स्पर्धेत भाग घेतला होता, तिथं मला पुरस्कार मिळालाय. अरे वा, कसली कसली स्पर्धा कसली होती? बेडकुड्याची स्पर्धा होती. बेडू उडी मारायची? मग बरं, किती जण होते? एकटा होतो असा नाही, अजून दोघे तिघे बी होते, पण बालवाडीची पोरं होती. बालवाडीची पोरं त्यांची काय बिशात माझ्या समोर जिंकायची, मॅच जिंकलो. अहो महाराज, जिंकणारच तुम्ही. बालवाडीच्या पोरांसंग स्पर्धा लढवतोय. मग? अहो किमान 5वी 6वीच्या पोरांसंग स्पर्धा करायची ना. त्यांनी केली ना गोंडपाट उडीची, मग? मायला त्याने मला हरवलं. तुम्हाला आनंद नाही झाला ना, पण मला आनंद झालाय, मला पुरस्कार मिळाला, पुरस्कार. अहो गबासा, काय चाललंय मगाचपासून? पुरस्कार मिळालाय, पुरस्कार मिळालाय. अहो पुरस्कार हा लई वेगळा असतोय. म्हणजे पारितोषिक, बक्षीस मिळाला असं म्हणा. पुरस्कार लई वेगळा असतो. म्हणजे मला सांगा पुरस्कार म्हणजे काय? पुरस्कार म्हणजे बघा लई वेगळा असतो. हा. म्हणजे असा तो असतो पुरस्कार, हे असा म्हणजे तुमची अक्कल कळली, तुम्हाला बी माहिती नाही पुरस्कार म्हणजे. आय माय कॉल राणी. हा हा, बोलवा बोलवा. अ, हा हा. राणी येतील, नंतर रक्षाबंधन मी येईल, कळलं का? नाही, हातपाटी घेऊ नका. आम्ही काय करणार माहितीये का? राणी आल्यावर एकदम पटकन बघून असं म्हणणार, ओ किती वाजले घड्याळात, बस घड्याळ बघणार, तितक्यात तुम्हाला राखी बांधणार. कोण तुम्ही? मी नाही, राणी सरकार. कळलं का? ए हॅलो हॅलो राणी सरकार, हॅलो हॅलो हॅलो, राजा कॉलिंग, महाराज कॉलिंग, प्लीज कम विथ 2x3 फ्राईड राईस. ओ महाराज, मला काय कळतच नाही असं वाटलंय तुम्हाला. काय झालं? असं फोन लागतोय कुठे? अरे बाबा, साधं सुद्धा नाही घड्याळ,
हे माझ्या मित्रांनी दिले जेम्स बॉन्ड. त्याच्या समोर ना नाचऱ्या मोरा आंब्याच्या बनात हे गाणं म्हणून दाखवलं. त्याने खुश होऊन मला घड्याळ दिलेले. असं मग मला सांगा वाजलं किती? नाही ते घड्याळ बंद आहे, त्याचे शेल बंद आहे. शेल बंद आहे. मग फोन कसा काय लागणार? अरे बाबा ते लय भारी घड्याळ आहे. सांग तुम्हाला मी रिचार्ज मारेल 20 रुपयाचं. महाराज तुम्ही मला बोलावलं. बसा बसा राणी सरकार बसा बसा. राणी सरकार माझा एक प्रश्न आहे. बोला. तुम्ही 2x3 फ्राईड राईस का नाही आणला? हो हा थोडी प्रश्न आहे. नाही नाही प्रश्न वेगळा आहे. प्रश्न असा आहे पुरस्कार म्हणजे काय हो? पुरस्कार म्हणजे विचारवंत, कलावंत, समाजसेवक, वैज्ञानिक अशा थोरा मोठ्यांचा केलेला सन्मान, ज्यात त्यांना मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातो. महाराज आपण पण पुरस्कार द्यायला पाहिजे ते. हो हो अर्थातच आपलं कर्तव्यच आहे ते. राजा म्हणून आपण आपल्या राज्यातल्या कलावंतांचा, थोरा मोठ्यांचा सन्मान हा करायलाच हवा. अरे मग करूया की घाबरते कोण? एक काम कर, राज्यात दवंडी पिटवा. जेवढे स्वतःला शाणे समजत असतील और समजत असतील त्यांनी मुलाखतीला या आणि आपण त्यातून सिलेक्ट करू कोण सॉलिड आहे, कोण थोर आहे, कोण शान आहे आणि त्याचा गौरव करून टाकू. सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो 12,000 ट्रॉफीची ऑर्डर द्या. मंदिराबाहेरच्या भिकारला सुद्धा पुरस्कार देऊया आपण. सोडायचं नाही कोणाला. अहो नाही नाही सगळ्यांना ऑर्डर द्या. पुरस्कार देता येत नाही. महाराज, ऐका माझं. अहो झुकू 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 अगेन गाडी राजा हा येड्या पुरस्कार काढी. झुकू 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 अगेन गाडी राजा हा येड्या पुरस्कार काढी. वाटेल त्याला देऊया पुरस्कार पुरस्कार खेळूया खेळूया पुरस्कार पुरस्कार खेळूया. राजाचा मान मोठा ट्रॉफीला नाही तोटा. राजाचा मान मोठा ट्रॉफीला नाही तोटा. भिकाऱ्यासही देऊया पुरस्कार पुरस्कार खेळूया खेळूया पुरस्कार पुरस्कार खेळूया. नमस्कार. आजच्या साहित्य संमेलनाच्या दिवशी मी माझे साहित्य असलेली बॅग आणायला विसरलेलो आहे. त्यामुळे मी 2 शब्द म्हणतो आणि संपवतो. 2 शब्द. धन्यवाद. तसं कोणतं साहित्य आणायला विसरलात आपण? एक चष्मा, दाढी करायचा फावडा, दात घासायचा ब्रश आणि आधुनिक साहित्य म्हणजे घामाचा वास घालवणारं यंत्र डिओ. डिओ मगर शान से. हो वासुभाऊ मी सुद्धा विद्रोही साहित्य आणलंय. काय म्हणता? एक दुधारी तलवार, 2 रामपुरी आणि विद्रोही साहित्याला क्रांतिकारक कलाटणी देण्याकरता एक पिस्तूल सुद्धा आणलंय. मी की नाही स्त्री साहित्य म्हणून माझ्या बॅगेत हळदी कुंकू, माहेरची साडी आणि वहिनीच्या बांगड्या आणल्यात. आणलंय का? वा वा. ते आंबट साहित्य म्हणून सासरचं धोतर घेऊन फिरणारे ते कवी नाही आलेत का? नाही, ते परदेशात शेक्सपियरचं मराठी काव्य यांच्या व्याख्यानाला गेले. करा मग तुमचं संमेलन चालू. हो. तर साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. प्रथम मुक्त साहित्य म्हणजे मी. तर कविता अशी आहे की कविता तू कशी आहे. नाव आहे कवितेचं. कविता तू कशी आहेस. कविता तू कशी आहेस. कविता तू कशी आहेस. गरमच्या थंड करणारी तू बशी आहेस. कविता तू कशी आहेस. विचारांच्या जिलेबीवर भिरभिरणारी तू माशी आहेस. कविता तू कशी आहेस. वा कधी येतेस तू रपकन डोक्यात. वा, रपकन. नवा शब्द. नवा शब्द. वा वा. धन्यवाद धन्यवाद. तर कधी कधी येतेस तू रपकन डोक्यात. अवचित कधी सपकन झोकात. कधी बाथरूम मध्ये तर कधी टॉयलेट मध्ये. कधी येतेस तू झपकन मनात. खन्नांचा राजेश अमिताभचा बच्चन. खन्नांचा राजेश अमिताभचा बच्चन. कपूरांचा तू ऋषी आहेस. कविता तू कशी आहेस. कविता तू कशी आहेस. वा धन्यवाद. वा, किती छान हो. थंड चहा म्हणजे घरात मिळणारी वस्तू. जिलेबी म्हणजे नाक्यावर मिळणारी वस्तू. बाथरूम म्हणजे खाजगी आणि टॉयलेट
म्हणजे म्हणजे बंदिस्त जीवन. आणि अचानक अचानक तुम्ही जो बॉलिवूडचा संदर्भ दिलात ना, ते म्हणजे मोकळं आकाश. तुम्हाला ना पुरस्कार मिळाला पाहिजे नक्कीच. थँक्यू. हा, आता स्त्री साहित्यावर मीही एक कविता सादर करते. नक्कीच. आभाळा इतक्या विशाल कपाळावर, वा 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 वा, आभाळा इतक्या विशाल कपाळावर नियतीचं लाल भडक कुंकू फासून. आभाळा इतक्या विशाल कपाळावर नियतीचं लाल भडक कुंकू फासून, त्यावर कोरते मातृत्वाची हळद चंद्राकडून उसने मागून. वा. काय नाव घेतलंय नवऱ्यासारखं. चंद्राकडून हळद. चंद्राने का हळदीचं दुकान काढलंय का बाप्पा? कुठलाय धूर माझ्या स्त्री सुलभ मनात, पेटलाय वणवा माझ्या मनातल्या रानात. रानातल्या कोपऱ्यात नाचतोय मोर, आभाळात दिसते चंद्राची कोर, हातात माझ्या लहान ग पोर. हे स्त्री तू थोर, तू थोर, तू थोर. आयला एकदम बोर. हा? ठीक आहे, मग तुम्हीच म्हणा. सपनाबाई, आता तुम्ही म्हणा. इश्श. सादर करते. हा, राया जवळी जरा बसा, राया जवळी जरा बसा. लाजला ससा, हसतोय कसा. गळाला मासा, लागला मासा, लागला मासा. घामाघूम सरांग, घामाघूम सरांग, घामाघूम सरांग. रातीचा नवा रंग, साजणा असा, साजणा असा, साजणा असा. वा. काय शृंगार होता. साजना असा, साजना असा, साजना असा. आहो भक्ती काव्य म्हटलं. तरी पण छान म्हटलात बाई. आता मी बोलणार विद्रोही. उठा, उठा. मी माझ्या कवितेत बोलतो. बसा. उठा, उठा. कापून टाका ते परतीचे दोरखंड. उठा, कापून टाका ते परतीचे दोरखंड. मुस्कटात मारा ते खातायत श्रीखंड. कापून टाका ते परतीचे दोरखंड. मुस्कटात मारा जे खातायत श्रीखंड. आता करूया नव्या युगाचे बंड. आता करूया नव्या युगाचे. पहा, पहा. अरे माझी कविता आहे रे अजून. इकडे बघा. पहा, पहा. थांबा, नवीन कविता आहे. पहा, पहा तिकडे स्मशान भूमीत. पहा तिकडे स्मशान भूमीत जन्म घेतोय नवा सूर्य. पहा तिकडे स्मशान भूमीत जन्म घेतोय नवा सूर्य. ज्या किरणांच्या प्रकाशात अंधार करतोय नग्न. शिबाई. ज्या किरणांच्या प्रकाशात अंधार दिसतोय नग्न सत्यासारखा. वा वा वा. हा. गप्प बसा, गप्प बसा. अरे ही पण कविता आहे रे माझी. गप्प बसा, गप्प बसा माझ्या कानात कुजबुजणाऱ्या पिशाच्छ. नका बोलू चुकार शब्द या फुटकळ पानसट समाजासमोर. लाचार आचार विचार हे असं यमक जुळवण्यापेक्षा ठार मारा, ठार मारा या मनातल्या विचारांना रामपुरीने गोळ्या घालू. ठार मारा, ठार मारा, ठार मारा. थांबा, थांबा. आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार आहोत. कशासाठी? कशासाठी म्हणजे तुम्ही कविता करता याचा आम्हाला अभिमान आहे. हमको वाटे अभिमान, हम वाटेंगे तुमको सन्मान. हे पण कविताच आहे ना. हो काय? टाळ्या टाळ्या टाळ्या. अरे कृती करा. अहो महाराज, आम्ही साहित्यिक, आम्ही नुसतं बोलतो, कृती नाही करत. नाही नाही, तुम्ही विद्रोह कविता करता त्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून तुम्हाला पुरस्कार म्हणून खास तो आणि माचीस हा पुरस्कार देण्यात येत आहे.
सपनाबाई तुम्ही लावणी करता पण तुम्हाला खास भाताचा रोप लावणी करण्यासाठी देण्यात येणार आहे. ओ भाऊ तुम्ही मुक्त साहित्य करताना म्हणून आम्ही तुम्हाला सोन्याच्या रंगाची पतंग देणार आहे. वाटेल तशी उडवत बसा. आणि मला अरे अरे अरे. तुम्ही वाड्या काय बोलताय हे? नाही नाही त्यांना असं म्हणायचंय तुम्ही स्त्रीवर कविता करता म्हणून तुम्हाला इस्त्री हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तो इस्त्री हा पुरस्कार वाड्यावर राहिलेला आहे तो घेण्यासाठी वाड्यावर या. आला लाईटीचा खांबा. कशाला खांबा? महाराज अहो काय चाललंय काय तुमचं? तुम्ही काय करताय काय? पुरस्कार वाटताय? आता तुम्हीच म्हणा आता राज्यात समजायला पुरस्कार वाटायला पाहिजे म्हणून. अहो महाराज पण आपण पुरस्कार कोणाला देतोय त्या माणसाची पात्रता काय हे तरी पाहायला हवं ना आधी. तुम्हाला माहितीत का हे सगळे कोण आहेत? माहितीये साहित्यिक आहेत. महाराज अहो हे सगळे वेडे आहेत. उपचार चालू आहेत या सगळ्यांवर. चालू दे की पण वेड्यांना पुरस्कार द्यायचा नाही असं कुठे लिहलंय? महाराज महाराज अहो माझ्या म्हणण्याचा उद्देश वेगळा आहे. महाराज पुरस्कार हा थोरा मोठ्यांच्या सन्मानासाठी असतो पण आजकाल पुरस्कार हा एका छोट्या वर्गाने दुसऱ्या छोट्या माणसाला मोठं करण्यासाठी दिला गेलेला एक प्रकार झालाय. हल्ली पुरस्कार उठसूट कोणालाही दिला जातो महाराज. अहो त्या माणसाची पात्रता काय त्याची योग्यता काय हे देखील पाहिलं जात नाही. आणि मग ज्या माणसाला खरंच पुरस्कार द्यायला हवा त्याला मात्र लोक विसरतात. अहो इतकंच काय महाराज आजकाल पुरस्कार विकतही घेतले जातात. काय सांगता का तुम्ही? नाही नाही पण आपण तसं काही करायचं नाहीये. आपण माणसाची पात्रता ओळखायची त्याची योग्यता ओळखायची आणि त्याचा योग्य तोच मान सन्मान करायचा. बरोबर आहे महाराज अहो आपल्या या राज्यात अशी कित्येक लोक आहेत ज्यांनी जनकल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. तेही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता आणि आपण अशाच लोकांना पुरस्कार द्यायचा. आणि अशा लोकांना पुरस्कार देणारी एकमेव वाहिनी आहे ती म्हणजे सह्याद्री वाहिनी. असू दे राणे सरकार माझे डोळे उघडलेले आहेत कळलं का? काय टाइम झाला कार्यक्रम संपायचा टाइम झाला. असं मग आपल्या गायकांना बोलवा. हा राजाने केला सन्मान हो राजाने केला सन्मान ठेवून भान ज्यांनी केले रे आत्मबलिदान ज्यांनी केले हो जनकल्याण देशासाठी अर्पिले प्राण हो जी देशासाठी अर्पिले प्राण हो जी देशासाठी अर्पिले प्राण हो जी 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 जी. अरे येड्या मला पुरस्कार मिळालेला आहे. अहो पण कशाबद्दल? कशाबद्दल? मला पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार? अहो इतर राज्यात आलाय. ओ हा थोडी प्रश्न आहे. हा नाही प्रश्न कळतं. प्रश्न असा आहे तुम्ही 2/3 सॉरी 2/3 सॉरी दात घासायचा ब्रश आणि आधुनिक साहित्य म्हणजे खांब पुसणार सॉरी 2 रामपुरी आणि विद्रोही साहित्याला क्रांतिकारक कलाटणी देण्याकरता कोणाला तरी मोबाईल वाचलाय. आणलंय का? वा वा. ते आंबट साहित्य म्हणून सासरचं धोतर पळवून घेणारे ते सॉरी